कथित 100 कोटींच्या वसुली आरोप प्रकरणी चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारने जाहीर करावा अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली। नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोपही देशमुख यांनी केला। देशमुख नेमकं काय म्हणाले बघूया। माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीने आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा। म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीने आता अधिवेशन संपलाय, पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्ताने माहीत होईल। त्यावेळेस 3 वर्षापूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर 100 कोटीचा आरोप झाला आहे, तुम्ही जर आम्हाला अशा एक ॲफिडेविट करून दिलं। त्यांनी 3-4 मुद्दे मला सांगितले होते की नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 काय काय ॲफिडेविट करायचे। मी जर ते 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती, माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणेचा त्यांनी चौकशी झाली नसती। पण 3 वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला रेड झाला। म्हणजे मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून, विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून, त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफिडेविट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं। त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ॲफिडेविट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं।